हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? चला तर आज आहे मकर संक्रांत आणि रात्री ब्लॉग करायला घेतला आहे. मी खूप दिवसांनी घेतला आणि रात्री कामावरून आल्यानंतर करायला घेतला आहे. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला, सकाळची सगळी म्हणजे ड्युटीवर गेले होते आणि नॉर्मल आपला स्वयंपाक वगैरे बनवला होता आणि आता आईकडे जायचं आहे जेवणासाठी. तर छान अशी साडी घालून मी रेडी झाली आहे. जरा दाखवतोस का माझी साडी? साडी आहे. तर ही बघा, छान अशी मी साडी घातली. हा ब्लाऊज शिवून आता मला वाटतं 2-4 वर्ष किंवा 2-3 वर्ष तरी झाले असतील. तर ब्लाऊज शिवल्यापासून मी पहिल्यांदा आज घातली ही साडी. तर दिसते की व्यवस्थित. आणि हा असा ब्लाऊज आहे वर्कवाला. माझ्या बहिणीनेच शिवला आहे हा पण. आणि माझ्या सोलापूरच्या भाऊजाईने घेतली होती ही साडी मला. तर कशी वाटते ही साडी नक्कीच सांगा. छान आहे ना? काय म्हणायचं रुद्र? आमचा रुद्र खूप मोठा होते, छान होते. जा रुद्र, तू दे दादाला. उड्याच मारतय बघ नुसतं. घालतय दादा सारखंच शिकतय, नुसतं उड्या मारायचं. खायचं कमी आहे, नुसतं उड्या मारायचं. आमचं तीळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचं तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. काय रुद्र, भांडणार का तू? नाही. तर चला, छान अशी रेडी साडी घालून मी तयार झाली. तर आता मस्त अशी छान साडी घातली. असा हा ब्लाऊज आहे या साडीचा, दिसतो का? तर चला, आता आईकडे जायचंय. कामावरून आले मी आणि आता आईकडे जेवणाचं आमंत्रण आहे. तर तिकडे जायचं आईकडे. तर चला जाऊया. गोड बोला. हा म्हणतो खेळ. तू पण घे. जर मी देते. जर तू पण घे. तिळगुळ घ्या, गोड बोला, चांगलं खावा. पाय पडू का तुझे? तुझे पाय पडू का? तुझे पाय पडू? तुझे पाय पडू? सगळ्यांचं चाललंय तिळगुळ द्यायचं. दाढ दुखायला लागली कुडालची. बघू थोडं काय तर मऊ खाईल त्यानं. अरे कुणाल, हे बघ हे रुद्र नुसतं वळवळ वळवळ उड्या मारायचं. कसं चाललंय? बरोबर आहे. या सगळे जेवायला आईकडे आल्यावर आईकडे जेवायला भेटतो. भाऊजीच्या हातचं, आईच्या हातचं. गायत्री वाटलं कोण आले. दाढ दुखायला लागली त्याची. काळजी घ्या. सरक मम्मी. भांडू नको म्हणे.
नवीन गाडीवर राईट मारायला चालले. गाडीचा नंबर प्लेट यायचा आहे अजून. चला आलोय घरी. सगळ्यांना तिळगुळ दिले, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आणि आज म्हणतात ना मकर संक्रांतीच्या दिवशी की आमचं तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. हे एक म्हणजे म्हणण्याची रीत आहे म्हणून म्हणायचं, बाकी काय नाही. असं चला, आमची सोलापूरची आता खूप मोठी यात्रा चालू झालेली आहे. म्हणजे त्या यात्रेला गड्डा बोलतात. आणि मला जावं असं वाटतंय, कारण लग्न झाल्यापासून मी गेलेच नाही आहे. हां, खरंच नाही गेले मी. लग्न झाल्यापासून आहे ना मी माझ्या संसारातच बिझी. म्हणजे आम्ही दरवर्षी गड्ड्यावर जायचो. इतकी मोठी जत्रा भरते ना सोलापूरची, खूप मोठी असते. गड्डा म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत नसेल, आणि जे सोलापूरचे आहेत किंवा बऱ्याच जणांना माहिती पण असेल, त्या यात्रेला गड्डा असं बोलतात. मला वाटते तो कन्नड शब्द आहे गड्डा, त्यामुळे त्याला गड्डा बोलतात. आणि इकडे कसं आहे, यात्रेला यात्रा, जत्रा किंवा उरूस असं बोलतात. तर सोलापूरची खूप मोठी असते आणि 15-20 दिवस, जवळजवळ महिनाभर चालते ती जत्रा, आणि खूप मोठी असते. मी जावं असं विचार आहे, पण जाणं होईल की नाही माहीत नाही अजून. सो माझी साडी कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. तर बघा, ही अशी साडी आहे माझी. सिंपलच रेडी झाले होते मी, कारण पटकन आवरून जायचं होतं. कारण तिकडं गायत्रीने म्हणजे भाऊजेने हळदी कुंकू पण ठेवलं होतं आजच. तर ती म्हटली साडी घालून या. मग आई पण म्हटली साडी घालून ये. तर मग काय, सिंपल आले पटकन, अशी मस्त सिंपलच रेडी झाले. सो तुम्हाला कशी वाटली माझी साडी नक्कीच सांगा. गुड मॉर्निंग. हा आहे दुसरा दिवस, म्हणजेच गुरुवार. सकाळ सकाळी छान अशी आंघोळ झालेली आहे आणि म्हटलं छान कडक असा चहा करून पिऊया, म्हणजे कामाला सुरुवात करायला बाकीच्या. आज आहे मतदान, आणि बरेच वर्ष मी माझं वोटिंग कार्ड बनवायचा प्रयत्न करत होते, पण ते ॲड्रेसच्या प्रॉब्लेममुळे होतच नव्हतं. म्हणजे आधी रेंटच्या घरात राहत होतो. तर आता फायनली यावर्षी माझं वोटिंग आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे मतदान करण्यासाठी, कारण पहिल्यांदा जेव्हा आपण करतो त्यावेळेस खूप एक्साइटमेंट असते की कसा असेल वगैरे. तर चला, एक जागरूक नागरिक म्हणून आपण वोटिंग करणं आपला अधिकार आहे, आणि मी पहिल्यांदा करणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे. चला, चहा तयार झालेला आहे, मी चहा घेते, तुम्ही सुद्धा या. चला, कामं आवरून घेते बाकीचे आणि मग भेटूया. मिस्टरांना जेव्हा हात तुटला, पॅरालिसिस झाला, तेव्हापासून एक 5-6 वर्ष त्यांना गाडी आम्ही चालवू दिली नव्हती, कारण आम्ही घाबरायचो की त्यांना जमेल की नाही व्यवस्थित या भीतीने. पण आज 5-6 वर्षानंतर आम्ही एकत्र असे 3 गाडीवर चाललोय, आणि असं खूप भारी वाटतंय. तुम्ही समजू शकता, एवढ्या मोठ्या आजारातून ते छान उभे राहिले, त्यातून छान कव्हर झाले. तर खूप भारी वाटत होतं आम्हा 3घांना पण असं एकत्र गाडीवर जाताना. तुम्ही समजू शकता की अशा मोठ्या आजारातून आपला माणूस चांगला बरा होऊन असा छान उभा आहे समोर, तर तुम्ही समजूच शकता. तर चला, आलोय आम्ही घरी वोटिंग करून. आणि आम्ही ह्याच्या पप्पाला, म्हणजे ह्यांना जेव्हा हात तुटला होता, त्याच्यानंतर पॅरालिसिस झाला होता, म्हणजे 5-6 वर्ष झाले या सगळ्या गोष्टीला. म्हणजे ह्या 5-6 वर्ष, 6-7 वर्षानंतर आम्ही एकत्र असं गाडीवर फिरायला गेलो होतो वोटिंगच्या निमित्ताने. कुणी कसं वाटलं पप्पासोबत गाडीवर फिरून? छान वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं? लई वर्षांनी असं म्हणजे सगळे एकत्र बसलो ना गाडीवर, म्हणजे सवय मोडलेली असते ना गाडी चालवायची. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. तर सुरुवातीला मला वाटत होतं की म्हणजे आम्ही सगळे बसल्यावर जमेल की नाही, पण नाही, त्यांना एकदम व्यवस्थित जमलंय. आणि चला, आता जायचं आहे अजून मला कामावर, त्याच्यानंतर संध्याकाळी मग भेटू. चला, तुमचं दाखवा, वोटिंग केलेलं दाखवा. चला, आता मोठा केला नाही, दिसत नाही ते त्यांना सांगायचं असं दिसण्यासारखं मोठी खून करा म्हणून. चला, करा आता आराम.
तर माझं वोटर आय डी घरीच राहिलं होतं. परत मी घरी आले आणि वोटर आय डी घेऊन परत भावासोबत गेले, मतदान केलं आणि मतदान झाल्यानंतर जाता जाता थोडंसं गाडीवर परत व्हिडिओ घेतला आणि गाडीवर खरं तर खूप मजा येत होती. आणि चला वोटिंग झालं आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट माझ्या कामावर गेले. चला आत्ता झाले मी घरी आणि तर म्हटलं ब्लॉगचा एंड करावा. तर वोटिंग झाल्यानंतर मी डायरेक्ट कामावरतीच गेले होते, कारण 1-2 तासाची सुट्टी घेतली होती. पण तिकडे इतका वेळ लागला कारण खूप जास्त भयानक गर्दी होती, म्हणजे रस्त्याने पण गर्दी होती आणि तिकडे जिथे वोटिंग होतं तिकडे पण खूप जास्त गर्दी होती. तर तुम्ही पाहिलंच असेल. आणि चला तर तुम्ही सुद्धा केलं आहे का मतदान नक्कीच सांगा. आणि माझा 2 दिवसाचा मिक्स असा ब्लॉग आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. तुम्ही सुद्धा केलं आहे का मतदान, आणि करायलाच पाहिजे. आणि चला तर हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.